नमस्कार भावनो, स्वागत आहे तुमचं अजून एका व्हिडिओत. आज आपल्यासोबत आहे दी मारुती सुझुकी एस क्रॉस, दी क्रॉस व्हर्जन ऑफ SX4. आणि आपण स्ट्रेट जाणार आहोत त्याच्या इंजिनकडे. लेट्स ओपन द ओके. तर हे आहे 1.3 लिटर डिझेल इंजिन जे की प्रोड्यूस करत आहे 90 हॉर्स पॉवर. आणि ही टिपिकल सुझुकीचं डिझेल इंजिन आपल्याला बघायला मिळतं. आणि हेडलाईटची प्लेसमेंट तुम्ही बघू शकताय, सिंगल हेडलाईट येतोय. हा आहे तुमचा आणि इथे येतात तुमचे इंडिकेटर्स, फॉग लॅम्पची प्लेसमेंट खाली. आणि डिझाईन खूप भारी आहे, मला खूप आवडतं. आणि गाडीची लेंथ तुम्ही बघू शकताय, 4300 mm ची लेंथ तुम्हाला या गाडीची मिळत आहे. आणि टायर साईज बघा जो तुम्हाला मिळतो आहे 205/60R16 16 इंचेचा हा टायर मला ह्या गाडीच्या डिझाईनसाठी परफेक्ट वाटतो आहे. आणि तुम्ही बघू शकताय ह्याचा जो आउटसाईड रिअर व्ह्यू मिरर आहे त्याची पोझिशनिंग खूप भारी आहे. त्याच्यावर सुद्धा इंडिकेटर मिळतो आहे, क्रोम फिनिशिंग इथं दिलेलं आहे. आणि रिक्वेस्ट सेन्सर तुम्हाला दोन्हीही बाजूला मिळतो. प्रॉपर नाही पण रूफरेल्स तुम्हाला दिलेले आहेत क्रॉस ओव्हरवाला फील येण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता गाडीची डिझाईन खरंच खूप भारी आहे. म्हणजे सुझुकीमधली SX4 माझी फेवरेट होती, त्यानंतर एस क्रॉसच माझी फेवरेट आहे. आणि मागूनसुद्धा आपण डिझाईन बघतोय, खूप छान डिझाईन मिळत आहे. त्यानंतर तुम्ही बघा कनेक्टिंग तुम्हाला टेल लॅम्प मिळतो आहे, ब्रेक लाईट, इंडिकेटर. आणि हा आहे तुमचा रिव्हर्स लाईट, सगळं हॅलोजनमध्ये येतं, LED असंच काही नाही आहे. त्यानंतर तुमचा एस क्रॉसचं बॅचिंग, वायपर्स, वायपर वॉशर आणि टॉप माउंटेड ब्रेक लाईट. स्पॉयलर ह्या गाडीत मिळत नाही आहे, अँटेनाची प्लेसमेंट तिथं दिलेली आहे. हे आहेत तुमचे पार्किंग सेन्सर्स. त्याचसोबत तुम्ही बघू शकताय हा आहे तुमचा एक्झॉस्ट. आफ्टर मार्केट बसवलेले ब्रेक लाईटसुद्धा आहेत, खूप भारी डिझाईन आहे ती. नंतर तुम्ही बघा रिक्वेस्ट सेन्सर तुम्हाला डिक्कीच्या इथं सुद्धा मिळतो, हे एक छान फिनिशिंग टच आहे. आणि तुमची डिक्की मिळते अराऊंड 400 लिटर्सची ह्यूज अशी डिक्की ह्या गाडीत तुम्हाला मिळत आहे. आणि तुम्ही बघू शकताय ह्या बाजूला थोडीशी स्पेस आहे, ह्या बाजूला सुद्धा थोडीशी स्पेस आहे. इथं हुक दिलेला आहे, अतिशय प्रॅक्टिकल ॲज यांनी बूट स्पेस करायचा प्रयत्न केला. इकडे तुम्हाला चार्जिंग पोर्ट मिळतो, लाईटची प्लेसमेंट दिलेली आहे, लाईट इथून ऑफसुद्धा करता येऊ शकतो. तर हे खूप भारी आहे. आणि तुम्ही ह्याच्या खाली बघाल तर तुमचा स्पेअर व्हील येतो आहे, आणि जो की ऑफकोर्स स्मॉल साईजचा येणार आहे. तर त्याचसोबत सीटसुद्धा तुम्ही 40-60 स्प्लिट करू शकताय. त्यानंतर इथं ग्रॅब करायला एक हँडल दिलेला आहे आणि डिक्की बंद. त्यानंतर आता आपण बघणार आहोत ह्याचा मागचा स्पेस. तर त्याआधी आपण ह्याचे डोअर पॉकेट्स वगैरे बघूया. छान ओपनिंग डोर्स आहेत, वाईड ॲजच नाही. इथं बघाल कुशन काइंड ऑफ ट्रीटमेंट दिले, पॉवर विंडोचे कंट्रोल्स. त्यानंतर इथं सुद्धा सिल्वर फिनिशिंग दिलेलं आहे. फक्त एक बॉटल बसेल एवढंच तुम्हाला डोअर पॉकेट मिळतं. एस क्रॉसचा लाईट इल्युमिनेट इथं होतो आहे. आणि खूप ठिकाणी एस क्रॉस लिहिलं आहे, कळायला हवं की ही एस क्रॉसच आहे. चला तर मग आता आत बसून बघूया. आता आतमध्ये येत असताना थोडंसं वाकून यायला लागतं आहे. माझी हाईट 6 फूट आहे, तर तो थोडासा क्रॉस ओव्हरवाल्या फीलमुळं होऊ शकतं. त्यानंतर तुम्ही बघा हेडरूमसुद्धा कमी आहे, पण लेगरूम तुम्हाला अतिशय चांगला मिळतो आहे. अंडर थाय सपोर्टसुद्धा खूप चांगला आहे. लॉंग ड्राईव्हसाठी ही गाडी तुम्हाला परफेक्ट राहणार आहे. समोरच्या सीट माझ्या हाईटप्रमाणे ॲडजस्ट केली आहे, पण मागं कोणत्याही प्रकारचे AC वेंट्स मिळत नाहीत. 2 प्रॉपर तुम्हाला हेडरेस्ट ह्या गाडीत मिळतात. आणि तुम्हाला इथं दिलेली आहे लाईटची प्लेसमेंट, हे एक चांगलं फिनिशिंग टच आहे. आणि इथं एक ग्रॅब करायला हँडल दिलेलं आहे. तर हे होतं याचं मागचं सेटिंग. नॉट मच टू से, बट मला इथं AC वेंट्स एक्सपेक्टेड होते, ते या गाडीत नाही आहेत. आता बघूया याचं ड्रायव्हिंग सीट, ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स, क्रॉसवर एक्सपिरियन्स. लेट्स गो. आणि मी सांगितलंच SX4चं एक क्रॉस व्हर्जन आणि अतिशय चांगलं मार्केट ह्या गाडीनं मिळवलं होतं, आणि हे मला खूप आवडतं आहे. त्याचबरोबर समोरच्या सीटचं ओपनिंग बघा खूप चांगलं मिळतं आहे. त्यानंतर परत इथं कुशन ट्रीटमेंट दिलेली आहे, सिल्वर ॲज सच फिनिशिंग आहे. 4 पॉवर विंडोज. समोरची पॉवर विंडो तुम्हाला 1 टॅप डाऊन आणि अप मिळते. लॉक अनलॉकचं बटन आणि बाहेरचे आउटसाईड रिअर व्ह्यू मिरर बंद करायचं आहे बटन तुम्हाला मिळतं आहे. आता इथल्या डोअर पॉकेटमध्ये तुम्हाला थोडासा स्पेस मिळतो, एक बॉटल आरामात बसते. त्याचबरोबर सीट बघा, हाईट ॲडजस्टमेंट तुम्हाला इथं दिलेली आहे. आणि खाली प्रॉपर डेड पॅडल तुम्हाला ह्या गाडीत मिळतो. 3 तुमचे पॅडल्स दिलेले आहेत. फोन बसेल इतका डीप तुम्हाला कप्पा मिळतो. इथं आहे तुमचं हेडलाईट लेवलर, फॉग लॅम्पचं स्विच, पार्किंग सेन्सर ऑफ करायचं बटन आणि एक डमी स्विच. आणि गाडी स्टार्ट स्टॉप करायचं हे तुमचं बटन. चला तर या गाडीत आत बसून बघूया कसा फील आहे.
आता ह्या गाडीत समोर बसणं खूप इझी जात आहे, ते मला खूप एक भारी वाटतं. तुम्हाला हाईट चांगली मिळते, त्यामुळे आत बसणं खूप भारी जमतं. त्याचसोबत तुम्ही बघू शकता सिटिंग खूप आणि खूप स्टायलिश मिळते, आरामदायक मिळते. आता आपण ह्याचा एकदा सेंट्रल कन्सोल वगैरे बघूया. त्यासाठी गाडी स्टार्ट करू. देअर इट रोज टू द लाईफ. आणि तुम्ही बघू शकता छान असं ॲनिमेशनसुद्धा येतं गाडी सुरू होत असताना. टिपिकल सुझुकीचा 7 इंचेसचा टच स्क्रीन. आणि ह्याची एक खास गोष्ट, ह्याच्यात तुम्हाला नेव्हिगेशन इनबिल्ट मिळतं. आता आपण बघूया याचं स्टेअरिंग वगैरे. ह्याचं स्टेअरिंग बघत असताना आपल्याला टिपिकल सुझुकीचं स्टेअरिंग मिळतं, पण सिल्वर ट्रीटमेंट इथं दिलेली आहे. स्टेअरिंगवरती हे आहेत तुमचे मल्टीमीडियाचे कंट्रोल्स. त्याचसोबत इकडे येतात क्रूज कंट्रोलचे कंट्रोल्स. आणि क्रूज कंट्रोल खूप ऑपरेट करणं ह्यात मला इझी वाटतं आहे आणि अंडरस्टँडेबल वाटतं आहे. ज्यावेळी तुम्ही इकडे येत आहे, इथे आहेत तुमचे लाईटचे कंट्रोल्स. ऑटोमॅटिक लाईट मिळत नाही. आणि इकडे ज्यावेळी येत आहे तुम्हाला हे आहेत वायपरचे कंट्रोल्स. वायपरचा स्प्रे आपण एकदा बघूया. तर स्प्रे थोडासा मला कमी वाटतोय. हा एक स्प्रे तर कुठे ढगात चाललाय, पण वायपर अतिशय नीट क्लीन होते, काच अतिशय क्लीन नीट होते. आणि ज्यावेळी तुम्ही परत मध्ये येत आहे, इथं तुम्हाला सिल्वर ट्रीटमेंट दिलेली आहे आणि क्रोम पट्टीसुद्धा मध्ये दिलेली आहे. हॅझार्ड लाईटचं बटन, AC वेंट्स टॉपला प्लेस्ड आहेत. आणि मध्ये तुमचं आहे परत 7 इंचेसचा टच स्क्रीन. त्यानंतर ACचे कंट्रोल्स इथं आहेत. ACसाठी एक डिस्प्ले दिलेला आहे आणि प्रॉपर फिजिकल बटन्स मिळतात. इथं तुम्हाला फिजिकल बटन्स आवाजासाठी वगैरे मिळत नाहीत, ते एक मला डिसअपॉइंटिंग वाटतं. मग इथं ज्यावेळी तुम्ही येत आहे, हा तुम्हाला छोटासा एक कप्पा दिलेला आहे. इथं येतं तुमचं चार्जिंग पोर्ट. त्यानंतर हा आहे तुमचा 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स. आणि आपण पटकन याचा रिव्हर्स कॅमेरा चेक करूया. तर ॲज एक्सपेक्टेड फ्रॉम द सुझुकी वर्स्ट तुमचा रिव्हर्स कॅमेरा मिळतोय. ह्याची क्वालिटी त्यांना इम्प्रूव्ह करायची खरंच खूप गरज आहे. आत्तासुद्धा तसेच कॅमेरे आहेत, आय डोंट नो वाय. त्यानंतर इथं तुम्हाला 2 कप होल्डर्स मिळतात. हा आहे तुमचा हँडब्रेक. इथं तुम्हाला थोडंसं स्टोरेज आणि एक हँडरेस्ट मिळतो. आणि इकडे तुम्हाला आहे ग्लो बॉक्स. त्यानंतर छान डॅशबोर्ड, अतिशय प्रीमियम वाटतं. हे सुद्धा तुम्हाला छान डिझाईन दिलेली आहे. खूप ठिकाणी सिल्वर दिलेले आहेत, सिल्वर जे एलिमेंट्स त्यांनी ॲड केलेत, त्यामुळे छान दिसतंय तुम्हाला. त्यानंतर इथं आहे तुमचा मॅन्युअल डिमिंग इनसाइड रिअर व्ह्यू मिरर. इथं येतं तुम्हाला सनग्लास होल्डर. हे आहेत तुमचे लाईट्स. आणि इकडे याल तर अजून एक भारी गोष्ट, ती म्हणजे मिरर विथ लाईट. आणि फक्त तिकडेच नाही, इकडे सुद्धा तुम्हाला मिरर विथ लाईट मिळतो. हे एक मला छान फिनिशिंग टच सुझुकीचं वाटतंय. तर ही गाडी आपण चालवायला कशी आहे बघूया. लेट्स गेट गोईंग. आणि अजून एक गोईंगवरनं मला आठवलं, याचं जे RPM आहे ते फुल 5000 पर्यंत जात आहे आणि ते खूप भारी आहे. त्यामुळे तुम्हाला लॉन्च जो मिळणार आहे तो खूप भारी मिळणार आहे. ही एस क्रॉस चालवायला कशी आहे बघूया. देन सेफ्टी फर्स्ट, सीट बेल्ट फर्स्ट. आणि हँडब्रेक डाऊन इंटू द फर्स्ट गिअर. AC आपला 1च्या स्पीडवर आहे. अँड हिअर वी गो. तर तुम्ही बघू शकताय आज आपल्याकडे आहे दी सुझुकी एस क्रॉस, जी की क्रॉस व्हर्जन आहे SX4 नावाच्या व्हेकलचं. आणि ही टॉप एंड व्हेकल येते, डिझेलमधली येते. 1.3 लिटरचं डिझेल इंजिन, टिपिकल सुझुकी इंजिन प्रोड्यूस करताय 90 हॉर्स पॉवर. आणि पॉवर तुम्हाला अतिशय लिनियर मिळते, गाडी उठताना वगैरे आरामात उठते. तर हे एक चांगला बेनिफिशियल पॉईंट तुम्हाला ह्या गाडीत राहतो. आता याच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्समध्ये बोलत असताना, याचा पहिला आणि सगळ्यात पॉझिटिव्ह पॉईंट आहे ह्याचं इंजिन. तर भावांनो, ह्या गाडीला तुम्हाला सिटीमध्ये ॲव्हरेज पडतंय अराउंड 18-19. आणि त्याचसोबत हायवेला तुम्हाला ॲव्हरेज पडणार आहे अराउंड 20-21. तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. सच अ ह्यूज व्हेकल, एवढ्या मोठ्या गाडीसाठी तुम्हाला एवढं छान ॲव्हरेज पडणं हाच तुमच्यासाठी भारी पॉईंट आहे. दुसरं, ह्या गाडीचे सस्पेन्शन्स खूप भारी आहेत. तुम्ही लॉंग ड्राईव्हसाठी जात असाल, फॅमिलीसोबत लॉंग ड्राईव्हला जाणार असाल, तर गाडी खूप स्पेसियस आहे. गाडीत आरामात तुमचे 4-5 जण बसू शकतात, सामान मागं बसू शकताय. आणि त्याचसोबत सस्पेन्शन सुद्धा खूप स्मूथ आहे. आजकालचे जे मोठमोठे स्पीड ब्रेकर्स आहेत, ग्राउंड क्लिअरन्स गाडीला चांगला आहे, त्याच्यामुळे ते स्पीड ब्रेकर्स सुद्धा तुमचे आरामात कव्हर होतात. तर हा एक ह्या गाडीचा दुसरा पॉझिटिव्ह पॉईंट होता. त्यानंतर तुम्ही बघू शकता ही प्रॉपर क्रॉस ओव्हर व्हेकल आहे. ते तुम्हाला आत गाडी चालवत असताना फील होतं. आणि ते फील होणं सुद्धा माझ्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, की जो कन्सेप्ट तुम्ही चालवा लागलाय तो तुम्हाला फील झाला पाहिजे. आणि स्टेअरिंग फील अँड फीडबॅक सुद्धा खूप चांगला आहे. तुम्हाला युटर्न्स वगैरे घ्यायचे असतील तर ते खूप तुम्ही वन हँड ऑपरेशन्स वगैरे
करू शकताय. तर हे एक मला ह्या गाडीचं चांगलं वाटतंय. इतकी मोठी आणि लांबडी गाडी आहे तरी सुद्धा स्टेअरिंग स्मूथ मिळतंय आणि वन हँड ऑपरेशन्स तुम्हाला मिळतात. तर हा एक ह्याचा तिसऱ्या पॉझिटिव्ह पॉईंटमध्ये आपण बोलू शकतोय. त्यानंतर ह्या गाडीच्या निगेटिव्ह पॉईंट्समध्ये आपण ज्यावेळी बोलायला जातोय तर निगेटिव्ह पॉईंट्समध्ये मला 2-3 असे इम्पॉर्टंट निगेटिव्ह पॉईंट्स वाटतात. तर सगळ्यात पहिला निगेटिव्ह पॉईंट आहे तर तो नवीन चालवणाऱ्या व्यक्तींसाठी. म्हणजे तुम्ही सेकंड हँड व्हेकल प्रेफर करताय, गाडी आत्ता आत्ता शिकायला लागलाय, तर तुम्हाला तिकडचा अंदाज येणं ह्या गाडीत जरा डिफिकल्ट आहे. बॉनेट लांब आहे आणि स्लोपिंग आहे, त्याच्यामुळे त्या बाजूचा अंदाज येणं थोडंसं तुम्हाला डिफिकल्ट जाऊ शकते. त्यानंतर भावांनो, सिटीमध्ये ही गाडी यूज करताय तर पॉवर स्टेअरिंग स्मूथ आहे, नो डाऊट, पण युटर्न याचा खूप मोठा वाटतोय मला. तुम्ही बघू शकता, मी फर्स्ट रो मध्ये मधून युटर्न घेतला, मी ऑलमोस्ट थर्ड रो मध्ये आलो होतो युटर्न घेता घेता. तर लांबी जास्त असल्यामुळे डेफिनेटली तो मुद्दा तुम्हाला राहणार आहे. तर तो सुद्धा तुम्हाला कन्सिडर करावा लागेल तुम्ही गाडी सिटी यूजसाठी घेत असाल तर. प्लस गाडीची लेंथ जास्त आहे, त्यामुळे तुम्हाला पार्किंग वगैरे करायला अवघड तर जाणार आहे. तर हे एक मुद्दे या गाडीच्या आकारानुसार होते निगेटिव्ह मध्ये. त्यानंतर या गाडीचा अजून एक महत्वाचा निगेटिव्ह पॉईंट येतोय, ते म्हणजे याचं इंजिन. आणि इंजिन इन सेन्स टर्बो लॅग, त्यासाठी मी गाडी स्लो डाऊन इन सेन्स थांबवलेच. आता इन टू दी फर्स्ट गिअर तर मी हे थ्रोटल देतोय, गाडी नाही उठत. सेकंड मध्ये टाकला, मी फुल थ्रोटल दिला आता गाडीला आणि आत्ता तुम्हाला पॉवर लॅग फील होत आहे. म्हणजे जवळपास 2500 RPM नंतर पॉवर जाणवत आहे. जर जे इंथुजियाज व्हेकल्स आहेत, ज्यांना गाडी पळवायला आवडते, ओव्हरटेक्स वगैरे करायला आवडतात, घाटात मजा घ्यायला आवडते, तर त्या लोकांना हे थोडंसं डिसअपॉइंटिंग वाटेल. थोडंसं डिसअपॉइंटिंग का? कारण त्या ठिकाणी मग तुम्हाला जे गिअर आहे तो कायम एक खाली ठेवावा लागेल. एवढंच आहे. म्हणजे असं काही नाही आहे की बाबा नाहीच चालणार, नाही, गिअर फक्त एक स्टेप डाऊन ठेवावा लागेल. तर हे निगेटिव्ह पॉईंटमध्ये तुम्हाला कन्सिडर करण्यासारखे मुद्दे आहेत. बाकी हे सोडलं तर गाडीमध्ये काहीच निगेटिव्ह नाही आहे. तुम्हाला माहिती आहे गाडी सुझुकीची आहे, तर मेंटेनन्स गाडीत काहीच नसणार आहे. आरामात गाडी तुमची चालणार आहे. त्यानंतर मी सांगितलं गाडीचे सस्पेन्शन खूप भारी आहेत, त्यामुळे लॉंग ड्राईव्ह वगैरे मजा येणार आहे. सगळ्या बाजूने ही गाडी परफेक्ट आहे. आणि परफेक्ट गाडी तुम्हाला हवी आहे, येस, ही गाडी आपल्याकडे विकायला अवेलेबल आहे. ही 2015ची नोव्हेंबर मधली गाडी, सेकंड ओनर, कोल्हापूर पासिंग, गाडीची बेरीज 9 येते भावांनो, आणि फक्त चालली आहे 1,45,000 किलोमीटर. तुम्हाला हे रनिंग जास्त वाटत असेल तर नाही, डिझेल इंजिन्स आहेत ह्या गाड्यांना, एवढी रिलायबिलिटी आहे की तोड नाही आहे. मस्त डिझेल इंजिन्स आहेत आणि 1,45,000 डाऊटफुल वाटत असेल तर आपल्याकडे याची सर्व्हिस हिस्ट्री सुद्धा अवेलेबल आहे. तर ही गाडी तुम्हाला घ्यायची आहे, तुम्ही इंटरेस्टेड आहात, माझा नंबर दिलेला आहे इथे, कॉन्टॅक्ट करा. मी या गाडीचे सर्व काही डिटेल्स तुम्हाला शेअर करेन आणि ही गाडी बेस्ट प्राइस मध्ये तुम्हाला अवेलेबल करून देईन. आणि म्हणून तुमच्याकडे एसक्रॉस असेल तर त्या एसक्रॉसचा एक्सपिरियन्स कसा आहे तेही तुम्ही मला कमेंट्समध्ये प्लीज सांगा. तुमच्याकडे एसक्रॉस आहे तर त्याचे पॉईंट्स काय आहेत, प्लस पॉईंट काय आहेत, निगेटिव्ह पॉईंट्स काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मला कमेंट्समध्ये सांगा. मी कमेंट्सची तुमच्या वाट बघतोय. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर भावांनो, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर आधी सबस्क्राईब करा. आपण सर्व प्रकारच्या गाड्यांचे रिव्ह्यू करतो, विंटेज, नवीन, जुन्या, इलेक्ट्रिक, डिझेल, पेट्रोल, सगळ्या गाड्या आपल्याला ह्या चॅनलवर मिळणार आहेत. तर ह्या चॅनलला ट्यून राहा, स्टे ट्यून टू द चॅनल. तोपर्यंत भावांनो, राम राम.